नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित ज्या इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे, नोट्स आहे त्यावर आधारित हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ टी-ई-टी एक्झामसाठी खूप उपयुक्त आहे. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट जे पॉइंट्स आहे ते फक्त रीडिंग करणार आहे आणि ते तुमच्यासाठी खूप युजफुल असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर चला बघूया. मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे. अध्ययन करणे ही प्रक्रिया नैसर्गिक व सहज आहे. जन्मलेले बालक भोवतालच्या परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकत असतेच. हे त्याचे अध्ययन शाळा या संस्थेने अधिक पद्धतशीर केले. अध्ययन अधिक गतिमान होण्याच्या हेतूने अध्यापन अध्यापन करणारा अध्यापक आला. अध्ययन करणारा अध्ययनार्थी आला. मानसशास्त्राची स्वरूप व व्याप्ती बघूया. तर काय आहे मानसशास्त्राची स्वरूप आणि व्याप्ती, तर ती बघूया. मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला. मानस म्हणजे मन. एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजेच थोडक्यात मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय. मन हे मानवी वर्तनाची स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे. अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. तर हे लक्षात ठेवायचं आहे. मानसशास्त्र हा शब्द कसा तयार झाला, तर मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला. मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर केलेला किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजेच शास्त्र. थोडक्यात माणसाच्या वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय. तर मन हे मानवी वर्तनाची स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे. अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. खरे तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात अरिस्टॉटल काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून झाली. अरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्वज्ञ होता. त्याने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात आत्म्यासंबंधीचे विचार समाविष्ट आहे. आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञांनी केली. तर बघा, आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटलने केली. त्यानंतर ग्रीक काळातील आणखीन एक जो तत्त्वज्ञ होता प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने व्यक्तिभिन्नतेसंबंधीचे विचार मांडले. हे विचार मानसशास्त्राला अतिशय जवळचे आहे. ग्रीक तत्त्ववेत्तेप्रमाणे रोमन काळातही क्विटिलियन नावाचा एक शिक्षक तज्ज्ञ होऊन गेला. वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे याचे म्हणणे होते. थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रीक आणि रोमन काळापासून तुटक का होईना पण मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन शब्दापासून तयार झालेला आहे. सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते सायकोलॉजी. तेव्हा मानसशास्त्र हे सुरुवातीच्या काळात आत्म्याचे शास्त्र सायन्स ऑफ सॉल राहिले. पण आत्मा म्हणजे काय, आत्मा कुठे राहतो, त्याचे स्वरूप कसे आहे, तो अमर आहे का, यासारखे जे प्रश्न होते ते उत्तर शास्त्राच्या आधारे जेव्हा देता येईना तेव्हा विचारवंतांनी त्यांच्या विचाराची दिशा बदलली. आत्मा हा शब्द गेला आणि आत्म्याच्या जागेवर मन हा शब्द आला. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची सुटसुटीत व सोपी व्याख्या तयार झाली. आत्म्यापेक्षा मन शब्द उच्चारल्यामुळे थोडेसे गूढ कमी झाले. तरी मन म्हणजे काय, ते कोठे असते, यासारखे प्रश्न निरुत्तरितच राहिले. मनाची शास्त्रशुद्ध व्याख्या करणे तसे कठीण होते. तथापि मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या मॅकडग्युल या विचारवंतांनी उचलून धरली. मॅकडग्युल यांनी मानसशास्त्राच्या व्याख्यात थोडासा फरक केला. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. या शब्दात त्यांनी मनाची व्याख्या मांडली.
पुढे 19व्या शतकात शरीरशास्त्र व पदार्थविज्ञान यातील संशोधन व प्रगती मानसशास्त्राच्या विकासास पोषक ठरली. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंबास प्रारंभ झाला. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वूट याने पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले. मानसशास्त्रज्ञांनी ही व्याख्या ही अपुरी व आक्षेपार्ह वाटू लागली. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्राईडने निदर्शनात आणले. त्यामुळे मानसशास्त्र हे बोधावस्था व अबोधात्मक जाणिवेचा अभ्यास करणारे शास्त्र बनले. मानसशास्त्राची व्याख्या आणखी वाढली. अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था झुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. तर हे पण लक्षात ठेवायचे. 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वूट यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या विल्यम वूट यांनी केली. त्यानंतर ही व्याख्यासुद्धा आक्षेपार्ह वाटू लागली. त्यानंतर अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था झुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या वॅटसन या मानसशास्त्रज्ञांनी केली. तर मन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने त्यात मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरवले. वरील व्याख्या साधारणकारक असल्या तरीही त्यात प्राणी वर्तनाचा समावेश नाही. मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी मानसशास्त्राची व्याख्या थोडीशी बदलली. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी अधिक व्यापक व्याख्या पुढे रूढ केली. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय? तर शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असे विचार 19व्या शतकाच्या प्रारंभी मांडले. फ्रोबेल, हार्बर्ट तसेच पेस्टलॉजी हे या विचाराचे उद्गाते होते. शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे. अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी वास करते. अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना होय. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र व्याख्या म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय अशी सी. ई. स्किनर या शैक्षणिक मानसशास्त्रज्ञांनी ही व्याख्या मांडलेली आहे.